गोष्टीचं नाव आहे नाटक. गावाच्या मध्यभागी लक्ष्मीचं एक देऊळ होतं. या देवळाच्या सभोवार 1.5 पुरुष उंचीचा एक भला मोठा तट होता. गावातले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम या तटाच्या आत पार पडायचे. देवळासमोरच्या पिपळणीच्या झाडाला बत्ती टांगलेली होती. त्या खाली पारावर चौघडा झडत होता. तिथंच तिकिटाची पुडकी टेबलावर मांडून 2 माणसं विक्रीला बसली होती. 5-25 पोरांची तिथं झिम्मड उडाली ती. तिकीटं काय कोण घेत नव्हतं. बत्तीच्या उजेडात दर्शनी दरवाजाजवळ एक बोर्ड ठेवला होता. रंगीत खडूनी त्यावर बरबटलेलं होतं. तिथंही 5-25 पोरांचं कोंडाळं होतं. कुणी टक लावून नुसतंच त्या बोर्डाकडे बघत होतं. कुणी मोठ्यानं अक्षरं लावत होती. म्हणजे एक एक अक्षर तुटक वाचून झाल्यावर एका दमात शब्द म्हणायचे. म्हणजे ना ते के नाट अशी गंमत होती. गणगट्याला चिचचा गोळा लावून तोंडात रवी फिरवल्यागत फिरवत राहावा अशा मजेनं ते बघत राहिले होते. आणि ह्या टायमाला रामा लवार हातात भाला बिला घेऊन आपल्या रानात वस्तीवर निघाला होता. बत्तीचा उजेड बघितला आणि त्याला वाटलं काय तमाशा विमाशा असेल म्हणून रानातनं जातात तो देवळाकडे आला. थोडा वेळ त्यानं चौघडा ऐकला. त्यातली मजा गेल्यावर मग तो पोरांच्या कोंडाळ्यात शिरला आणि बोर्डाकडे बघत म्हणाला, काय लिहिलं रे? पोरगं इबलीसच होते. ते म्हणाले, वाचून बघ. लगा मला वाचायला असतं तर तुला विचारलं असतं का? असं म्हणून दुसऱ्या पोराला म्हणाला, काय तमाशा आहे होय? ते म्हणाले, नाही नाटक नाटक. कोणचं रा? ऐतिहासिक का पुराणिक? स्वतंत्र सामाजिक. त्याला वाटली मजा वाटली. नावर काय नाटकाचे? पायाचा दगड. पार्टीर कोणची? गावातलीच. गावातलीच म्हटल्यावर त्याला बेजान हसू फुटले आणि भाल्याचं टोक एका पोराच्या पोटाला लावून म्हणाला, काय लिहिलंय? वाच वाच. भाल्याचं फळ पोटाला लागल्यावर ती पोरग बिडकी टणकन उडाली आणि लांब जाऊन म्हणायला, आईला पोट फोडतोस काय माझी? मग दुसऱ्या एका पोराच्या मानगुटीला धरलं म्हटलं, वाच. ती पोरग बिहालं. वर्गात धडा वाचावं तसं घडा 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 बोर्ड वाचायला लागले. आज रात्र 10 वाजता वडगाव मुक्कामी वडगाव नाटक मंडळींनी बसविलेला खास संगीत 3 अंकी 100% विनोदी नाटकाचा प्रयोग लक्ष्मीच्या देवळात अवश्य पहा. याल तर हसाल, न याल तर फसाल. प्रमुख भूमिका व पात्रे: चंद्रकांत. अभिनयपट्टू भीमगोंडा पायगोंडा पाटील, बाबासाहेब अण्णू वडार, रावसाहेब विनोद मूर्ती सरावण्या मांग, बँक मॅनेजर गुंडाप्पा दुंडाप्पा हत्ती, रामागडी धनाजीराव राजे शिर्के. माई माई अभिनय चमेली कुलकर्णी मास्तर. सरला सरला मादक सौंदर्याचा अटम बॉम्ब दादू दगडू नावी. मॅनेजर गुलाब हेरवाडे आणि दिग्दर्शक अन्याबा परीट. बोर्ड वाचून झाल्यावर त्याला हसू फुटलं. एकटंच लांब जाऊन गाढवा वगैरे ते हसत राहिलं. एवढ्यात त्याला दर्शनी दरवाजात एकदा अन्याबा दिसला. तसा चटकन उठला आणि वशीला लावायला दरवाजाजवळ गेला. एवढ्यात दार बंद झालं. मग दार ठोठावत म्हणा, दार उघडा दार उघडा. आतल्या एका पोराने जरा दार उघडलं. कोण काय काय पाहिजे असे विचारतोय. ते कशाला सांगलो? फट दिसल्याबरोबर आतच घुसला. ते पोरग त्याच्यावर हमरी तुमरीला आलं. काय काय चाललं? एवढ्या आणि 4 माणसं आत आली. त्यात त्यानं दाराला कडी लावली आणि तक्रार सांगायला ती पोरग अन्याबाकडे गेली. अन्याबा ह्या टायमाला त्या रंगपटात होता. रंगपट म्हणजे देवळाच्या तिथंच एक 1.5 खणी खोलीमध्ये एका आडवी घोंगडी बिंगडी जोडून काहीतरी आडोसा केलेला. तिथं बत्ती बित्ती ठेवलेली. त्या बत्तीच्या उजेडात एका कोपऱ्यात मेकअप मास्टर पात्रांची तोंडे रंगवत होता. 2-4 पोरं रंगली होती. 5-25 पोरं त्यांच्या तोंडाकडेच बघत बसली. कच्ची ज्यांची भाषणं होती ती मोठमोठ्यानं पाठ करत होती. असे चाललेलं. आणि अन्याबा तिथं ड्रेपरी लावत होता. तिथं आला ना अन्याबा. अन्याबा म्हटलं पोराला बघितल्याबरोबर ते कावलेलं, अरे तुम्ही सगळी इथंच का मारायला आलाय? तू दार सोडून इतका आलास? माझं ऐकून तर काय ऐकून घेणार नाही, तू आधी दारावर जा. हे ऐकल्यावर मेकअप मास्टर निमताला टेकला होता.
ते कावलं होतं. त्यानं काम बंद केलं, आपल्या गुडघ्याला हाताची मिठी घातली आणि तो म्हणाला, अण्णाबा आपल्याच्यानं काही जमणार नाही. अण्णाबा घाबरला, काय झालं काय झालं? ही पोरं म्हणायची का जत्रा? माझ्या म्हणाले काय भोवतीनं कड पडल्या पडले. एक जण पावडरचा डबा उचलतोय, दुसरा कंगवा घेतोय, तिसरा ब्रश घेतोय. कसं रांगवायचं? आपल्याच्यानं काही जमणार नाही बा. त्याला राग आला. अण्णाबाला विंचवागत तारा 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 त्या पोराकडे गेला. आता काहीतरी बोलणार. एवढ्यात त्याच्या मनात आलं 10 घरची 10 पोरं, आपण काहीतरी म्हणायचं आणि फाटदिशी काहीतरी होऊन बसायचं. तेव्हा दात खाऊन राग गिळला आणि हात जोडून म्हणाला, पोरानं अरे काय इथं का बसलाय म्हणाले, त्याला काम करता येईना झालंय, जाऊन बसा की बाहेर पटांगणात निवांत बसा. ह्या विनंतीचा एवढाच उपयोग झाला की जी पोरं ती मेकअप मास्टरच्या अगदी गळ्यात गळा घालून बसली होती, ती जरा मागे सरकली, लगेच मागची पुढं झाली. म्हणजे परिणाम एवढाच झाला, मागं पुढं, बाकी काही नाही. ह्याचाही त्याला राग आला. पण त्या पोरानं काय बोलता येत नव्हतं. ते पोरगा अजून तिथंच उभं होतं दारावरचं आलेलं. त्याच्यावरच राग काढला. अरे जा की दारावर जाऊन उभा राहा. ते म्हणाले, नाही बाबा माणसं दाबून आत घुसते तर आपण काय झाला नाही. एवढ्यात एक जण हळ्या मारत आला, अण्णाबा अण्णाबा. काय कोण आहे ते? काय राव म्हणाले, किती हळ्या मार आहे, या 56 हळ्या मारल्या, एक जण कडी काढायला तयार नाही. मग आपण आला कसं? अखेर शेवटी भीत चढून वरनं उडी टाकून आलो. आणि म्हणाला, वरनं भीतीवरनं आलाच? मग सगळी तिकडनंच यायला लागल्यात. असं म्हणून त्यानं 4 साड्या दिल्या, कोट दिला. म्हणाले, बाबा हे उलनचा सूट काय गावला नाही, साहेबी टोपी मिळाली नाही, जॉर्जेटची साडी बी काय मिळाली नाही, हा एवढे घ्या. असं म्हणून त्यानं गुंड्या सोडल्या, घाम पुसायला आला. एवढ्यात त्यानं अण्णाबानं त्या आपल्या गुलाब हेरवाड्याला हाडी मारली. तो सुताराला मदत करीत होता. स्टेजवर धावत पळत आला. काय 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 ही व्यवस्था म्हणायची का मॅनेजमेंट? अरे काय झालं? काय काय झालं? माणसं दाबून किती आत घुसल्यात, त्यांचा मी आत्ता बंदोबस्त करतो. एवढ्यात तो जो फट बघून आत घुसलेला रामा लावार होता, हातात भाला घेऊन, तोच मध्ये म्हणा, मी जाऊन उभा राहू का दारावर? हे दांडगा माणूस बघितल्यावर हेरवाले म्हणाल, जा 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 आधी दारावर जाऊन उभा राहा, कोणाला आत सोडणं. हे भाला खेळवतच तो गेला, दारावर जाऊन उभा राहिला. आणि मग अण्णाबा आणि हे गुलाब हेरवाडे मॅनेजर दोघे पटांगणात आले. म्हणाले, आत्ता माणसानं काढतो म्हणाले. जर आले पटांगणात, टोळक्याने लोक आत आलेले. हे बघा पब्लिक, मी काय म्हणतो इकडं लक्ष द्या. जी बिन तिकटाच्या आत आल्या असतील, काय जी बिन तिकटाच्या आत आल्या असतील त्यांनी पाय काढता घ्यावा. अहो असं बोलायला लागलं, लोकांना वाटलं भाषण चालले. आणि पाय काढता घेण्याऐवजी एक एक पाऊल पुढे टाकत यायला. हे बघून अण्णाबाच्या कानाशी लागून हेरवाडे म्हणाला, मला वाटते आता जी आत आल्या त्या असू द्या, काय आपण हाकलून काढू, त्याच्याबद्दल प्रश्न नाही म्हणे, पण आपण आता हाकलायचं आणि खेळ सुरू झाल्यावर बाहेरनं दगड यायची. मला वाटतं दगडापरास माणसं बरी. मला काय सांगू, तुझं तू बघवा. बरं ते मी बघतो मला काय करायचं. बरं कापडं सगळी आली का? अरे कुठं सगळे आल्यात, अजून साहेबी टोपी नाही, हिरोला उलनचा सूट नाही, हिरोईनला जॉर्जेटची साडी नाही. अरे ती कुलकर्ण्यांच्याकडनं आणा की रे, आणा की रे. म्हणजे आता ती बी मी आणू? मग मी तर किती ठिकाणी मरू. मग मॅनेजर झालायस कशाला, मॅनेजर झालायस कशाला असं म्हटल्यावर मॅनेजर डोळे झाकून मला बरोबर आहे बरोबर आहे झक मारून झुणका खायला झालोय असं म्हणून यांचं भांडण पेटणार. एवढ्यात स्टेजवरनं सुतारानं हाळी दिली. हाळी येताच हे दोघे तिकडे गेले. ह्यांना आलेलं बघून त्यांना जो आनंद झाला, आपल्या ओठावर 2 बोटं ठेवून पिचकारी बिचकारी सोडली, मिशीची टोकं बिका अशी वर केलं. म्हणाला, अण्णाबा या, तुम्ही म्हणत होत्या नव्हे का बत्तीची झळ फ्लॅटला लागेल, त्याचा बंदोबस्त केला. लगे अण्णाबा म्हणा, काय केलंस काय केलंस? दोघे पुढे आले. त्याचं असं केलं, मोरच्या अंगाचं 2 फ्लॅट हातातभर कापून काढलं. फ्लॅट कापून काढलं म्हटल्यावर दोघांच्या पोटात गोळा उठला. अण्णाबा तर मटकन खाली बसला. म्हणाला, फ्लॅट रे कसा कापलास? अरे लोकांचा भाड्यानं आणलेला फ्लॅट कापलास रे कशा? आणि तो हेरवाल्या तर पेरवायला तुला काय अक्कल असेल का नाही? आणि निदान कापायच्या आधी आम्हाला कुणाला विचारायचं तरी. हे लागले तोंडाला फेस इतर बोलायला. आणि अण्णाबानं खाली हात्याला गोळा करायला सुरुवात केली.
सगळे हात्यार गोळा करून काकोटीला मारले आणि तो उठला आणि पुढं चालला. एवढ्या यांच्या लक्षात आलं. ते पुढे जाऊन म्हणाले, काय करतो, कुठे चाललं? वाट सोडायची. अरे पण काय झालं काय? आधी वाट सोडायची. अरे काय सांग तरी. आम्हाला राबायचं फुकटचं आणि तुमच्यासारख्यांचं बोलून घ्यायचं. कोणत्या देवाने सांगितले? बाजूला व्हा. हे बघितल्याबरोबर अन्याबानं पटकन आधी त्याचे पायच धरले आणि म्हणाला, एक डाव बोललो शान खाल्लं, पुन्हा डाव बोललो तर मोजून 5 मार, पण ह्या टायमाला घोटाळा करू नको. अरे काय म्हणाले, खेळ व्हायला पाहिजे का नको. मग सुतारालाच त्याची दया आली. तो मागे फिरला, स्टेजवर पुन्हा गेला, खटाखट खेळ ठोकायला लागला. त्याच्या मदतीला उभा राहिलेला हा हिरवाडे तोंडाला कुलूप घालून गप काय करेल ते बघू. अन्याबा रंगपटात आला. त्याने एक बिडी पेटवली. असा झुरका घेतो ना घेतो. एवढ्यात मेकअप मास्टर म्हणाला, अन्याबा काय राव म्हणाले, रंगवायला लागून 2 तास झाला, अवघा 2दा का 3दा चहा झाला, चहा मागवा की राव. काय करतो, व्यवस्था करतो. त्याने चहाची ऑर्डर दिली. एवढ्यात जो दारावर उभा राहायला गेला रामा लहार होता, तो धावत पळत आला. म्हणाला, अन्याबा काय बाबा, हे पाटील मंडळी आल्यात. मग त्याशी सोडून वाद. त्याने एक झोका घेतला आणि विचारलं, तिकट काढल्यात का? रामा म्हणाला, तिकट पाटील मंडळीनं? खेळ होईल का तुमचा खेळ? सोड आणि मोहरत जाजमावर बसू. तो गेला आणि पाटलीन बाईने जवळजवळ गल्लीच आपल्याबरोबर आणलेली होती. 10-12 बायका आणि एकीला 2-2, 3-3 जरी धरली म्हणजे सरासरी 2.5 म्हणायला काय हरकत नाही. 12 दुनी 24 आणि 7 30 पोरं तर होती. 30 पोरांना मरण नव्हतं. काय पोरं, हे वानर सेना यावी तशी टनानं उड्या मारायची पोरं आत आली. त्यातली एक बटालियन गेली रंगपटाकडे आणि दुसरी बटालियन गेली स्टेजकडे. जी अटॅकच जी स्टेजवर आली पोरं त्यांनी खिळं उचलून खिशात कोंबायला सुरुवात केली. कोणी फ्लॅटच्या रंगाची तपासणी सुरू केली आणि इकडे रंगपटात जी पोरं आली होती ती एकदम मेकअप मास्टरच्या गळ्यातच पडली. मेकअप मास्टर पुढे डब पडलं एकदम. आणि एवढ्यात त्या पाटलाच्या पोराचं लक्ष ड्रेपरीकडे गेलं. ते टाळी वाजवून म्हणाले, ए पोरानं आमच्या अक्काचं लुगडं बघा लुगडं. लगेच दुसरं एक पोरग म्हणाला, आमच्या आईचं जंपर आहे करतात. लगेच तिसरं पोरग म्हणाला, आमच्या दादाचा कोट आहे करतात. आणि सगळी पोरं त्या ड्रेपरीला लागली झोंबायला. ती जी दोरी तुटली ती ड्रेपरी खालील पोरवर. हे बाहेर जरा गेलेला आपला अन्याबा त्यानं लांबनं बघितलं. त्याचं धाबत दणाणलं. तो म्हणाला, अरा पोरानं काय मळणी करायला आला का काय कापड. आणि आला तेवढ्यात ती धावत पळत आला. चला म्हणाले, चला आधी इथनं. एवढ्यात एका पोराचं जाऊ नये तिकडं लक्ष गेलं आणि ते पाटलाच्या पोराला म्हणाले, बाबू पाव बघ पाव. बाबूनं बघितलं, कुठं रे? ते बघ खुर्चीवर. हे त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. आईला बनपाव दिसतोय. हे अन्यावाला, चला आधी चला लवकर चला. ह्या पोरानं हाकलेस तर त्याला घाम फुटला. पोर एकदा सगळी बाहेर पडल्यावर त्यानं पुन्हा बिडी पेटवली. एक चरचरीत झुरका मारला. एवढ्यात रामालावर पुन्हा धावत पळत आला. अन्याबा काय, कुलकर्णींची मंडळी आले. हे कावलं होते. ते म्हणाले, आल्यात तर त्यासनी बाहेर थांबा म्हणावं. अजून नाटक सुरू झालं नाही आणि सुरू झालं तरी एवढ्या सपत नाही. रामा म्हणाला, ते सगळं खरं, पण ते म्हणतात आम्हाला आत्ताच्या आत्ता आत सोडा, नाहीतर आमची मागून आणलेली कापडं माघारी द्या. हे ऐकल्यावर म्हणाला, बाबा सोड मोरून येऊन जाजमावर बसू. तो गेला. हा एवढ्यात कुणीतरी म्हणाले, अन्याबा हे हत्ती काय म्हणतात बघा. गुंडाप्पा दुंडाप्पा काय म्हणतात. आता गुंडाप्पा जो झुलत आला ते काही बोलच नाही. काय गुंडाप्पा, हे काय हे, अरे काय हे बोल की. काय नगच वाटते काय नग वाटते. आज काय कामच कराय नग वाटते. आईला 3 महिने तालमी झाल्या. हा रोज 2-2दा 3-3दा चहा दिला आणि आज काय झालं,
काय की पुरा अंगावर काटा मारायला लागलाय. ते काय बघायचं नाही, आज काम झालं पाहिजे. काही का नाटक पाडतोस का छल रंगायला बसा. ते गेले. आता अभिनयपट्टू भीमगोंडा पायगोंडा पाटील हिरो आली. ते म्हणाले काय आमच्या मुलांच्या सुटाचं काय झालं. नाही गावला. साहेबी टोपी नाही गावली. अशी कशी नाही. आता बाबा करायला टाकली होती इंग्लंडमध्ये, बंदरात अडकली. एवढ्यात माझा सौंदर्याचा आटम बॉम्ब आळोखे पिळोखे देऊन जवळ आला. ते म्हणाले हे काय अन्य आमच्या हिरोला उलनचा सूट नाही, साहेबी टोपी नाही, ते नाही, आणि आम्हाला धड एक जार्जीची साडी पण नाही. कसा आमचा लव सीन उठणार. आण्या म्हणाला आता हाय त्या कापडावर लव सीन करायचा. काय आहे त्या कापडावर आम्ही करायला तयार आहे हो. आम्ही करू पण बघणाऱ्याला गोड दिसल का. सगळं आमच्या कामावर तुम्ही पाणी पाडलं. सगळा चुतडा झाला. हे ऐकून त्याला राहवलं नाही. त्याचं डोकं जाऊट झालं. ते म्हणाले महिनाभर बोंबलतोय बाबांनो कापलं जमवा कापलं जमवा. एक जण ऐकून घ्यायला तयार नाही. तो हेरवाडीचं नुसता पळून खेळतोय आणि म्हणतोय कापडं कापडं काय करायला आलाय. एका दिवसात कापडं गोळा करतो. ह्याच्या बाण गोळा केली होती. ह्याचा पट्टा असा जोरात आला होता. एवढ्यात मेकअप मास्टरनं हाळी मारली. म्हणाले काय हो काय चहा काय. चहा तर पाहिजे पण आधी इकडे काय झालं. हे धनाजीराव राजे शिर्के मिशी न काढताच बसल्यात रंगायला. ते गेलं का हो धनाजीराव मिशी का काढली नाही. आमचा आईबा आहेत राव. मग असू देत की आईबा. त्यासनी काय नको म्हणतो. ते न आईबा असताना मिशा कशा बोलायच्या. अरे पण तुला 3 महिने तालमी घेताना आठवलं नाही ना आत्ताच आईबा आठवलं होय. अपरा अन्यबा माझं असं म्हणणं आहे माझ्या भूमिकेला मिशा आहेत का नाही. आहेत की तुझ्या भूमिकेला मिशा आहेत. मग माझ्या आहेत त्या चालवून घ्या की. आर तुझ्या छपरी आहेत. आम्हाला ढेकून छाप पाहिजे. उठ बाबा उठ आता. आणि तुझं का पाय धरू का मी. उठ की बाबा उठ. आज जाऊन त्या मिशा काढून. त्याला उठवला आणि रात्री जा न्हाव्याकडे पाठवलं. ते गेलं आणि ह्याच्या मनात पाल चुकचुकली. हे गेलंय खरं येते का नाही कुणाला. ह्या विवंचनेत तो पडला आणि आणण्यावाला हाक मारून मेकअप मास्टर म्हणाला काय इसरला का. चहा मागवा राव. मागवतो सांगतो. त्यानं चहा पुन्हा सांगितला. एवढ्यात बाहेर तिकीट विक्रीला बसलेल्यापैकी एक जण आत आला. त्याला बघितल्या अन्याबाने विचारलं काय म्हणती इकरी. इकरी कशाची राव इकरी. अवघा धाका 5 रुपयाचा गल्ला जा. अरे मग बाजा वाजवा की बाजा. कशाला म्हणजे लोक गोळा होतील. अन्याबा माणसांचा तुटवडा नाही. अंगणात वाळवान पसरावं तशी माणसं पसरल्या. पर तिकटच कोण काढून घेत. आणि मग रे तेच विचारायला आलोय 8 आण्याची तिकीट 4 आण्याला आणि 4 आण्याची 2 आण्याला सोडावीत का. हे मला काय विचारू नको. ते गुलाब हेरवाड्याला विचार. मॅनेजर तो आहे. एवढ्यात हेरवाड्याच रिंदीच्या चेहऱ्याने आला आणि म्हणाला अन्यबा माझा घोटाळा झालाय. काय घोटाळा राणी. हे आपला ड्रॉपचा आला नाही. ड्रॉप ते आपला पडदा आला नाही म्हणजे काय. तो कोल्हापुरासनं येणार होता. शेवटची एस-टी बी गेली. आणि मग रे तेच आता एस-टी न आला नाही म्हणजे आता कुठला येणार. अरे काय तुम्ही म्हणाले यार आपली बैलगाडी हक्काची पाठवायची ना आणायची कशाला त्या एस-टीवर भरवसा ठेवून बसला. म्हटल्याला बाबा नू जो दुसऱ्यावर विसावला त्याचा कार्यभार बुडाला. काय केलं तुम्ही. आणि यार आता काय करणार तेच विचारतोय. घोंगडी जोडू का घोंगडी. विचित्र दिसेल विचित्र. मग पालपट्टी बघू. तू काहीतरी मला काय सांगू नको. ते भयंकरच काही हेटाळल्यासारखा झाला. तो गेला. ह्यानं पुन्हा बिडी पेटवली. झुरका घ्यायला लागला. स्टेज अजून उभारलं नाही आणि कशात काय नाही. पडदा नाही. काय होणार काय नाही अशी त्याला चिंता लागली. एवढ्यात एक जण त्याच्याकडे आला आणि म्हणाला अन्याबा 10:30 वाजून गेलेत. घंटा देऊ का दुसरी घंटा. घंटा कोण घंटा देतोय. इथं 17 जणांचा लांडा कारभार नको. मला कळते केव्हा घंटा द्यायची. चला चालतो. तो गेला आणि लगा गावचे सरपंच आले. तपकिऱ्या अण्णा आल्या म्हणे काय अन्याबाई यार काय चाललंय. 10:30 वाजून गेले. तुम्ही खेळ सुरू करा.
आणि वाटल्यास मध्ये विश्रांती घ्या की. आता मध्ये विश्रांती अशी कशी घेता येईल? अरे मग निदान लोकांचा धीर निघू द्या, दुसरी घंटा तरी द्या. सरपंचाने सांगितल्यावर त्याला इलाज राहिला नाही, तुम्हाला द्या दुसरी घंटा द्या. दुसरी घंटा झाली आणि रंगपटात गोमगाला उडाला. हे हादियात पुरीने फेर धरावा तशा पात्राने सगळा अन्याबाब होती फेर धरला आणि 10 तोंडाने 10 पात्र बोलायला लागली. मी ह्या प्रवेशाला काय घालू, मी त्या प्रवेशाला काय नेसू. अन्या म्हणाला, अरे काय माझं डोकं उठवलंय, ज्या त्या प्रवेशाला जे ते घालायचं काय तुम्हाला काय. असं चाललंय. एवढ्यात मेकअप मास्टरनं हळी दिली. अन्याबा काय बाबा इकडे या इकडे या, काय झालं ह्या स्त्री पात्रांचं कसं काय करायचं, कसं काय करायचं म्हणजे काय अडचण, काय अडचण साधी नाही, महा अडचण आहे. काय झालं ते पाव कुठं गेलं की. पाव गेलं म्हटल्यावर याच्या डोळ्यापुढे काजवं चमकायला लागलं. अहो 12 मैलावरनं तालुक्यासनं आणलेलं पाव आता आणणार तरी कुठनं. तो म्हणाला गेलं म्हणजे गेलं कसं कसं, मगाशीच पोरांनी गप केलं. अहो हे चालल्यावर त्याला काही कळेना झालं. एवढ्यात मादक सौंदर्याचा आठम बॉम्ब पुन्हा अंगाल्या आळखी पिळखी द्यायचा आला. म्हणाला अन्याबा आम्हाला जादूची साडी नाही ते नाही, झंपर पण नाही. अन्याबा कावला झंपर नसायला काय झालं, तिथं दोरीवर 56 जंपर पडलेले. काय 56 जंपर पडलेला आहे, त्यातला एक बी माझ्या अंगाला येत नाही. एक दाटी वाटीनं कसा बसा बसत होता, घातला पाठीवर, उशिवला, दंडात गेला आणि बटणं लावताना तटातट बटणं तुटली. आता काम बी कसं करू हे सांगा की. हे ऐकून त्याला म्हणजे खोळ्याची चावडी आणि मीराबाईची मशीद अशी त्याची गत झाली. तिथनं जो तो निघाला हेरवाड्याकडे, मॅनेजरकडे. ह्याला बघितला स्टेजवर उभा असलेला हेरवाडे म्हणा, आलाच बरं झालं मर्दा, मगाशी पोराने काचेचं कपाटच फोडलं. आणि म्हणाला त्या काचच्या कपाटाला आग लाव आग. इथं हिरोईनला जम्पर नाही जम्पर, त्याची काय वाट. तो घाबरला, हिरोईनला जम्पर नाही. मग काय सांगायला लागलं, बघतोयस का माझ्या तोंडाकडे आधी जम्पर आणि जम्पर. त्यानं आपल्या घड्याळाकडे बघितलं. तो म्हणाला आता रात्रीचे 11 वाजायला आले, आता अशा टायमाला कुणाच्या घराकडे जाऊ, कुणाचं दार ठोठावू आणि कुणाला म्हणू बाई जम्पर. आणि म्हणाला रात्री ब्या रात्री चाललाय, बाई म्हणू नको आई म्हण. त्यालाही राग आला. ते तरा 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 तसाच गेला, दरवाजापर्यंत गेला आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तिथनं परत आला. म्हणाला अन्याबा मी खुळ्यागत चाललोय, तू तर सांगायचं नाही. अरे किती बाय किती आणू. अन्या म्हणाला किती बाय किती का किती टू किती काय चाललंय हा. अरे म्हणाले का आता विकत घेऊन तू काय शिवायला टाकणार आहेस का. अरे जा की बाबा, मोठ्या 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 अंगाची बघून आण. तो गेला. आणि एवढ्यात पुन्हा तरा 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 सरपंच आले. ते म्हणाले काय चालले, अहो तुम्ही तिसरी घंटा द्या, खेळ सुरू करा का जावं, आम्ही लोकशिट्या ते वारायला आले, काय करावं का हे तरी सांगा. आणि म्हणाल त्याचं काय, अजून काही पात्रांच्या ड्रेपरीचा प्रश्न पडलाय. काय ड्रेपरीचा प्रश्न पडलाय ते काय म्हणजे एवढ्यात कोणतरी म्हणाल ते मिशी काढायला गेलेला आलं नाही बरं का, आलं नाही का. ह्याच्या पोटात पुन्हा गोळा उठला. आणि ड्रेपरीचं काय सांगा लवकर. एवढ्यात जो जम्पर आणायला गेलेला हेरवाडे धावत पळत आला आणि मला अन्याबा आता काय कुठली घरं बघत नाही, पोलो कॉलरचं भटीचं 2 शर्ट आणल्यात माझं, मला वाटतं हातूप दुमडून घालावं. हे ऐकल्या सरपंच म्हणाले यावर काम भागते न घाला आणि खेळ सुरू करा. आणि म्हणाला कसं खेळ सुरू करा, अजून एक पात्रच आमचं आलं नाही, मग तेवढं काम कटाप करा.
आणि म्हणाला कटाप कसं करायचं. अहो तेवढा डायलॉग घेऊ नका, काय त्याच्यामध्ये त्याचं डायलॉग घेऊ नका, पुढचं घ्यायचं. एवढ्यात कुणीतरी बातमी आणली की शिर्क्या आला आणि परस्परच घंटा झाली. तिसरी घंटा झाली आणि पालपट्ट्याचा तो पडदा वाकडा तिकडा झुलत वर चालला आणि पडदा ओपनिंग म्युझिक सुरू झालं. डंट 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 आणि ह्या टायमाला सुतार स्टेजवर स्टुलावर उभा राहून फोटोला खेळ ठोकत होत. पडदा वर झाला आणि पडदा ओपनिंग म्युझिक त्याच्या कानावर आलं. मागं नुसतं वळून बघितलं, हे 5,000-1,000चा ऑडियन्स शिट्या मारायला लागलाय, टाळ्या वाजायला. हिचे घाबरला. हनुमान जंप, स्टुलावरनं विंगा, फोटो तिथंच, हातोडा तिथंच, स्टूल तिथंच आणि हे विंगाट. एवढ्यात एक कुणीतरी शिटी फुंकली आणि म्हटलं वेंट्री आली, वेंट्री. आणि कुणाची वेंट्री आली तेच कळलं झालं. सगळे गोटाळले आणि कुणीतरी मादक सौंदर्याचा आटम बॉम्ब. त्याला म्हटलं तुझी वेंट्री आली, वेंट्री. वेंट्री म्हटली, शिट्या ऐकायला आल्या, दंगा ऐकला, त्याचा घसाच बसला आणि लवाराच्या भातागत त्याची छाती खालवर व्हायला लागली. घाबरा सुटला आणि ते म्हणाला अन्याबा माझं भाषानच विसरलं, मला पहिलं वाक्य सांगा. तर तू वेंट्री घे, वेंट्री. प्रॉम्प्टर बोलतोय तू, जा वेंट्री घे. नाही निदान मला टचिंग द्या, टचिंग. कशाच टचिंग, त्याला कुणीतरी ढकललं. ठेचाळतच तो स्टेजवर गेला आणि नुसतेच हातवारे करायला. प्रॉम्प्टर मोठमोठ्यानं बोलायला लागला, तेच ऐकायला जाऊ लागलं. हळूहळू शिट्या संपल्या, टाळ्या थांबल्या, लोक शांत झाले, बघायला लागले. ह्याचे नुसते हातवारे, दांडपट्टा फिरवावे तसे. आणि प्रॉम्प्टरच बोलतोय तेच ऐकायला लागलं आणि लोक टक लावून बघायला लागले आणि हिरोईनकडे बघून आपापसात कुजवायला लागले. हे काय रंगले, काय रंगले. आणि नाटक सुरू झाले.